नमस्कार. पूर्वीच्या काळी, पूर्वीच्याच काळी म्हणावं लागतं आता, कारण 10 वर्ष 15 वर्ष गेली की काळ बदलतो, म्हणून पूर्वीच्या काळी असं म्हणतो. एक पद्धत होती बघा. संक्रांतीच्या काळामध्ये एखाद्या घरातून कुंभाराचा आवा लुटण्याची पद्धत होती. म्हणजे त्या कुंभाराला सांगायचं भट्टी लाव. त्यानं भट्टी लावली की त्यानं मग आपले माठ, बोळके, चाळके, रांजण हे सगळं त्या भट्टीत व्यवस्थित नेहमीच्या उपयोगाला लागणारी सगळी भांडी त्यानं त्या बनवून ठेवायची. आणि मग त्या कुंभाराच्या आव्याला फोडायला माणसं वाजत गाजत जायची. तो फोडला, त्यातली उष्णता कमी झाली की मग तो लुटण्याची पद्धत असायची. म्हणजे सोबत गेलेल्या माणसांनी आपल्याला हवं असलेलं, हातात सापडलेलं मातीचं भांडं घेऊन घरी जायचं. शेवटी एखादा मोठा रांजण ज्यानं आवा लुटलाय त्याला मिळायचं. अर्थात या लुटालुटीच्या बदल्यात त्या कुंभाराला बऱ्यापैकी पैसे, पूर्ण आहेर वगैरे असं काही केलं जायचं. ही आवा लुटण्याची पद्धत ज्यांना माहीत आहे त्यांना आता मी जे सांगणार आहे ते लक्षात येईल. आणि नाही चाललं तर पुन्हा एक उदाहरण सांगतो. शिवसेना उबाठा. या उबाठा गटाचा असाच आवाज आलाय आणि तो लुटण्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहिला लुटला तो एकनाथ शिंदेंनी, म्हणजे मूळ लुटायला लावणारे, ज्यांच्या घरी आवा लुटण्याचा कार्यक्रम आहे ते एकनाथ शिंदे, वाजत गाजत बँडबाजा लावून ते निघालेले आहेत. आणि ज्याच्या हाताला जे सापडेल ते घेऊन जात आहेत. उदाहरणार्थ, ज्या मोहित कंबोजला प्रचंड शिव्या घातल्या, ब्ल्यू आयड बॉईज, मोहित कंबोज, फडणवीसांचा अमुक, लाडका, श्रीमंत कसा झाला, पूर्वी कुठे होता, काय होता, त्यानं बँकेला कसं फसवलं, याच्या सगळ्या सुरस कथा लिहिल्या गेल्या, सांगितल्या गेल्या, प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलल्या गेल्या. आणि या मोहित कंबोजच्या छोट्या पोरीच्या वाढदिवसाला बोळके, छोटे छोटे माठ गेले निघून. राज ठाकरे गेले, आदित्य ठाकरे गेले. आदित्य ठाकरे तर काय, ते तेजस ठाकरे तर कुठं जाऊन नाचतात परप्रांतीयांच्या लग्नात जाऊन. तसे आता आदित्य ठाकरे गेले. मोहित कंबोज परप्रांतीय न वाटता राज ठाकरे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी आपली जवळीक दाखवून दिली. काय म्हणतात त्याला, कौटुंबिक कार्यक्रमात राजकारण नको असा गोंडस मुलामाल लावून हे तिथे गेले. कधी कधी ते मोठा रांजण आवा लुटणाऱ्याच्या वाट्याला येतो, तसा हा आदित्य ठाकरे थेट मोहित कंबोज मार्फत भाजपच्या वाट्याला जाणार आहेत की काय, माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. दिल्लीत शिंदेच्या प्रतापराव जाधवांनी एक डिनर दिलं. डिनर, दिल्लीत डिनरमध्ये मजा असते. लंचमध्ये काय हो, काहीतरी खाऊन जाता येतं, पण डिनर पार्टी झाली ना की अशी मस्त मजा येते. आणि दिल्लीत या डिनरसाठी वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित केलं. शिंदेचे खासदार मी समजू शकतो त्या डिनर पार्टीला जाणं, भाजपचे समजू शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे समजू शकतो. हे उद्धव ठाकरेचे का गेले हा मला प्रश्न होता. म्हणजे ज्याचं तोंडही बघायचं नाही, ज्याच्या सावलीलाही थांबायचं नाही, हे का गेले असतील. एक आमच्या मराठवाड्यातील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि दुसरे त्या विदर्भातील एक खासदार आहेत संजय देशमुख. या दोघांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मस्त चापून चोपून डिनर करून तृप्तीची ढेकर देत. आता ही तृप्तीची ढेकर कोणती, कशाची, म्हणजे केल्यावर हवा बाहेर आली असेल की चिल्लर, हे जरा हा प्रश्न मोठा आहे ना. तर हे जाऊन आले. त्यांना प्रेसने विचारलं का बरं गेला तो, का बरं असं का, तर ते म्हणाले आदित्य ठाकरे नाही का जाऊ शकत मोहित कंबोजच्या कार्यक्रमाला, मग आम्ही गेल्याने काय बिघडलं. म्हणजे कोणीतरी रस्त्यात केली आहे म्हणून आपण दारात करायची, काय फरक पडतो, असा हा प्रकार. पण सापडेल त्या ठिकाणावरून जात असतो. हे अजून एक कांड घडलं संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सदस्यांना व्हीप जारी करण्यात आला. आता यांचे व्हीप
जारी करूनही फायदा नाही, नाही करताय फायदा नाही. हे ते सुनील प्रभूंच्या व्हीपवरून मागच्या वेळेला कळलेच आहे आपल्याला. 3.5 वर्षापूर्वी ते व्हीप जारी केले होते आणि त्यांनी असं फाट्यावर मारलं होतं त्या व्हीपला. आणि ते व्हीप जारी केल्यावर सुद्धा जिल्हा परिषदेचे सदस्य भुमरेंच्याकडे गेले. काही जणांनी भाजपला अध्यक्षपद मिळावं म्हणून तटस्थता स्वीकारली. काही जण भुमरेंच्याकडे गेले. म्हणजे कुंभाराचा अहवाल उठताना कसं होतं तसं. कोणी काही भाजपनं हाणले, काही भुमरेने हाणले, काही शिंदेने हाणले, काही सेनेने हाणले, काही खासदारांनी हाणलं. आणि इकडे मात्र गप्पा वेगळ्याच. हे संजय राऊत आपलं किती फाटलंय, आपल्यातून किती गळून चाललंय हे बघायचं सोडून देऊन, आपली फाटकी झोळी नीट करायची सोडून देऊन दुसऱ्याचं काय होणार आहे ह्याच्यावर बोलतायत. ते काय म्हणाले प्रेस कॉन्फरन्समध्ये सकाळच्या प्रातर्विधीत रोजच्या? ते म्हणाले की आता बघा लवकरच शिंदेचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन होणार. जरा ऐका. पण मी एक तुम्हाला खात्रीनं सांगेन की भविष्यामध्ये हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपामध्ये विलीन होईल. त्याचं नेतृत्व कोणाकडे असेल ते मी आत्ता सांगत नाही तुम्हाला. आणि त्याचबरोबर शिंदे गटाचेही तितकेच आमदार हे भाजपात विलीन होतील. दोन्ही पक्षांचे तेवढे 25-30 आमदार हे भाजपात विलीन होण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. म्हणजे आपलं फाटलंय ते चाललंय निघून, त्याचं काहीच नाही. दुसऱ्याचे कोण कुठे जाणार याच्यावरती लक्ष. म्हणजे दुसऱ्याच्या लफड्याची चर्चा करायला जावं, याची बायको पळून गेली, त्याचा नवरा पळून गेला, असल्या चर्चा असल्या गॉसिपमध्ये अडकावं आणि नेमकं घरी आल्यावर कळावं की आपलीच नाही. तशी गत संजय राऊतांची झालेली आहे. असा आवा लुटायची वेळ आली ना, कुणी कुठेही जातं. आवा नाही का कळला? अजून एक सांगतो. म्हणजे आताच्या काळात, गेलेला काळ गेला, नव्या काळातली एक गंमत सांगतो. तुम्ही कधी रस्त्यावरचा अपघात बघितलाय का? खास करून दारू बिरूची, बिअरची गाडी पलटी व्हावी, सगळे बॉक्स बाहेर पडावे आणि रस्त्यावर ते सगळे बॉक्स पडलेले असताना त्या गावच्या आजूबाजूचे सगळे तळीराम फुकटची दारू मिळाली म्हणून किती बाटल्या उचलून नेतात. कसे ज्याच्या जे हाताला लागल, ब्रँड ब्रँडचा विचारत नाही, जे हाताला लागल ते उचलून घेऊन जायचं, तसा प्रकार आहे. उबाठा म्हणजे ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे दारूची, ज्यातून सुटलेल्या बाटल्या कोणी हाताला लागेल ती उचलून नेत आहे. नाहीच कळलं तर कुंभाराचा आवा आहे. आता हा आवा लुटल्या चाललाय. बोळके, चाळके, गाडगे, माठ सगळं लुटून नेणं चाललंय आणि उबाठांच्या हातात फक्त हात चोळत बघत बसणे एवढंच आहे. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष